आणि प्रथम आपण सेमीफायनलसाठी सज्ज झालेलो आहोतच. सेमीफायनलचा हा थरार आता मात्र मैदानावरती पाहायला नक्कीच मिळेल. नक्कीच सेमीफायनल मॅचला स्टार्ट होती आहे. ऑफिशियल पंच देखील रेडी झाली आहे. सलामीला पण पाहिलं तर सलामीची जोडी संदेश आणि नितीन मैदानामध्ये. तर गोलंदाजीला आपण पाहिलं तर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं शतक घेऊन आलंय गोलंदाज स्वप्नील कापसे. मागच्या मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी केली होती सर्कलच्या ओव्हरमध्ये. P1 मध्ये फक्त एक धाव खर्च केली होती, एका फलंदाजाला बाद केलं होतं. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर ओव्हरपिच बॉल पाहायला मिळालं होतं. पहिल्याच बॉलला आपण सन्मान दिलाय फलंदाज संदेश आणि याने आपल्या संघाचा अकाउंट ओपन केला आहे. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला मागच्या मॅचमध्ये स्वप्नील याचकडून. तर चांगली फलंदाजी देखील केली फलंदाज संदेश यांनी देखील, कारण की जिथे असं वाटलं होतं की मॅच पूर्णपणे दूर गेली आहे गावदेवी नडवली संघाकडून, पण एक विस्फोटक आक्रमक फलंदाजी करून ही मॅच आपल्या संघासाठी जिंकून दिली आहे. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल की दादा संघ शिरवली संघाला पराभूत त्यांनी केलं आणि या टॉप 3 मध्ये प्रवेश मिळवला. नक्कीच आपण म्हणूया की भाग्याची साथ नक्कीच भाई भाई खाम संघाला भेटली आहे. दुसरा बॉल आपण पाहिलं तर खराब बॉल होता, खूपच शॉर्ट पिच बॉल होता. शॉर्ट पिच बॉलला पुरेपूर घेतलाय फायदा, बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेगला. 6 धावांसाठी आलाय हा एक षटकार. Excellent job done. Well, that was a sixer. नक्कीच पाहिलं तर खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय फलंदाज नितीन आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडंफार नाराज केलं होतं, फ्लॉप ठरले होते, विकेट लवकर गेली होती, पण या मॅच मध्ये पहिल्याच बॉल पासून आक्रमण केलंय. So the score goes up to 2 balls and 7 runs. नक्कीच आपल्या समवेत इंग्लिश कॉमेंटेटर आपण म्हणूया की ॲडम हे देखील जोडले गेलेत. आता ते देखील आपलं चांगलं मनोरंजन करतील या मॅच मध्ये. पुढचा बॉल आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस बॉल होता. मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता, एलिव्हेशन तेवढं भेटलं नाही. लॉंग द कार्पेट खेळून काढलं, सिंगल कंप्लीट केली गेली आहे. फिल्डर आपण पाहिलं तर खूप फंबल झाले, पण कोणत्याही प्रकारे डबलचा मात्र प्रयत्न केला गेला नाहीये. एकच्या साह्याने धावसंख्या पुढे सरसावती आहे. 8 धावा धाव फलकावरती लागल्यात. मागच्या मॅच मध्ये जो हिरो ठरला होता त्याच्यावर आता पहिल्या बॉल पासून मात्र इथे प्रहार केला जातोय. कुठेतरी प्रेशर मध्ये टाकलाय गोलंदाज स्वप्नीलला. इथून कमबॅक करण्यासाठी एखादा चांगला बॉल, डॉट बॉल किंवा विकेट घेणं खूप गरजेची असेल गोलंदाज स्वप्नीलसाठी. पुढचा बॉल देखील आपण पाहिलं तर ऑफ साईडला शफल झाले होते. लेग साईडला बॉल खेळून काढलाय. बॉल पुन्हा एकदा चालला या डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा रेषे पार. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. ॲडम देखील सांगतायत हाताचा इशारा करून की नक्कीच धावा देखील मिळतील 4. Yeah, for sure, that was an honorable shot. 4 runs. चार चेंडूंचा खेळ झालाय. 12 धावा धाव फलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात केली आहे फलंदाजी करणारे नडवली संघाने. बॅटरचा विचार केला, संदेशच्या बॅटमधून चौकार आलाय तर नितीनच्या बॅटमधून षटकार आलाय. म्हणजे दोन्हीही आपण पाहिलं तर फलंदाज चांगली फलंदाजी करतात. एक चांगला बॉल पाहायला मिळाला होता, स्लोवर बॉल होता. चांगल्या बॉलला सन्मान देखील दिले फलंदाजांनी. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते स्वप्नील याच्या मार्फत. एक डॉट बॉल जरूर आलाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा बॉलचा खेळ येणं बाकी आहे. शेवटच्या बॉलचा कशा प्रकारे समाचार घेतील फलंदाज संदेश मोहिते. So the next ball comes up. लोअर फुल टॉस बॉल अडवा बॅटने खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेगला. आता मात्र फिल्डर असणार आहे, प्रोटेक्शन ठेवलं. एक सिंगल तर कंप्लीट केली जाती आहे. 1 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. 13 धावा धाव फलकावरती लागल्यात. पहिलंच पर्याय आपण म्हणूया की थोडंफार महागडं साबित ठरलंय टीम गावदेवी मुठवली संघासाठी. इथून करणं जरा कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवेल, कारण की कमबॅक करून देण्यासाठी इथे चांगल्या टप्प्यावर चांगल्या धाटणीची गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही फलंदाज असं वाटते की डगआउट पण सेट होऊन आले आहेत. मागच्या मॅचमध्ये नक्कीच निराश केलं होतं नितीन याने, पण संदेशने मात्र मागच्या मॅचमध्ये हिरो ठरले होते आणि तोच फॉर्म या मॅचमध्ये देखील त्यांनी कंटिन्यू केला आहे. Oh, now
this is the first ball of the very second over, and the first over was played very beautifully by both the teams. We really do appreciate the energy, time, and money being invested by different people for the same purpose and occasion. नक्कीच दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवर यश आला. यशवर विश्वास दाखवला. पहिल्याच बॉलवर घुटना टेक तमाशा देख बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषे पार. 6 धावांसाठी येतोय आता फलंदाज संदेशच्या बॅट मधून एक दर्जेदार षटकार. Well, that was an excellent 6. संदेशला थांबवणं कुठेतरी कठीण होऊन बसलंय आता गोलंदाजांसाठी. गावदे मुटवली संघाला खूप सारे आधीतून कष्ट करावे लागतील, प्रयत्न करावे लागेल, आपल्या जाळ्यामध्ये अडकवावं लागेल. पुढचा बॉल आपण पाहिला तर LBWची पंचांकडे अपील केली जाते. पंचांनी अपील फेटाळली आहे. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच मिळते. नडवली संघाला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 20 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. जिथे विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ झालाय, 20 धावा धावफलकावर लागल्यात. नक्कीच एक हाय स्कोरिंग मॅच ही पाहायला मिळेल का? कारण की मागच्या पासून पाहिलं तर 30, 35 ते 40 धावा आपण पाहतोय, 43 धावा पाहतोय, 50 धावा पाहतोय. आता असं कुठेतरी वाटतंय की ह्या मॅच मध्ये 55 किंवा 60 प्लस देखील धावा बनल्या जातील. एक चांगला आपण म्हणूया की चांगला बॉल होता. बॅटची एज लागल्यानंतर फ्लॅश स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि की एक सिंगल अर्जित केली जाते. संघाची धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने वाढ होतीये. 21 धावा धावफलकावर लागल्यात. सातत्याने आपण पाहिलं तर खूप सारे कमी डॉट बॉल ह्या इनिंग मध्ये पाहायला मिळत आहेत. खराब बॉलचा पुरेपूर समाचार तर चांगल्या बॉलला सन्मान देऊन एकेरी किंवा दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे यशस्वी ठरतोय गावदेवी नडवली संघाचा. पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज यश. पुन्हा एकदा चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. Well, that was a beautiful ball, and you can say that Sandesh has been playing very beautifully. नक्कीच खूप सारे शफल झाले होते. त्यांना वाटलं की वाईट बॉल जाईल. बॉल आपण त्याने महिलेचा राम सहजरित्या सोडून दिलं होतं. बॉल स्टंपवरून आलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. जर हा बॉल बॅटवर आला असता तर नक्की 4 धावांसाठी देखील आला असता. हा एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑफ स्टंप ठेवला होता, पण तेवढंच चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. जोपर्यंत फिल्डर येईल, फील्ड करेल, तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धाव्याने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 या धावसंख्येवरती. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या होत्या. ह्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं तर 11 धावा अद्यापर्यंत खर्च केल्या आहेत. शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं बाकी या ओव्हरमधला. यश ऑन स्ट्राईक संदेश मोहिते. शेवटच्या बॉलवर देखील केलाय प्रहार. बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. 4 runs, and the score goes up to 27 runs. I request all the viewers to please give their precious comment in the comment box, and please to go ahead and subscribe and like our channel. नक्कीच पहिला पर्याय आपण पाहिलं स्वप्नीलने 12-13 धावा खर्च केल्या. दुसरा शतक आपण पाहिलं तर यशने 14 धावा खर्च केल्यात. 2 ओव्हरच्या अखेर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 27 पाहायला मिळते आहे. जो धावांचा ग्राफ होता पहिल्या ओव्हरपेक्षा दुसऱ्या ओव्हरमध्ये हाय झालाय. तिसऱ्या ओव्हरसाठी आपण पाहिलं तर सूरज कापसे गोलंदाजी मार्कवर येतोय. सूरज कापसे कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14. या ओव्हरमध्ये रनचा ग्राफ 14 पेक्षा खाली असेल की त्याहून डबल झालेला असेल. सूरजचा पहिला बॉल स्ट्राईकला संदेश. लोअर फुल टॉस बॉल होता. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. सॉरी, स्ट्राईकला नितीन होते. लोअर फुल टॉस बॉल मोठा फटका एक्झिक्यूट करत होता. बॅटची हलकीशी एज लागते. फ्लॅश स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगलने या ओव्हरला देखील सुरुवात झालेली आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावती आहे. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला ह्या मॅचमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल आपण पाहिला तर परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतो आहे. कोणत्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही आहे. पूर्णपणे आपण म्हणूया की हा
फलंदाजाला बॉल काही समजलं नाहीये आणि खूप टाइम नंतर आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. Well, Suraj Kapse has been performing so well on this ball. So there is 0 runs on this ball. शतकातील पुढचा बॉल, तिसरा बॉल देखील आपण पाहिलं तर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, सक्सेसफुल देखील ठरलाय. तंदेश सारख्या फलंदाजाला कुठेतरी या ओव्हरमध्ये शांत ठेवण्यामध्ये यश आलंय. कारण की जेव्हा जेव्हा टप्पे बॉल टाकले गेले होते तेव्हा तेव्हा प्रहार केलाय. आतमध्ये शफल आपण पाहिलं तर ऑफसाईडला शफल होतात आणि फाईन लेग असेल, स्क्वेअर लेग असेल, लॉंग लेग असेल, त्या रिजनमध्ये चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करत असतं सातत्याने. हे मात्र आपण गोलंदाजाने पारखलं आणि सातत्याने आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर गोलंदाजी चालली आहे. शफल झाले तरी आपण पाहिलं तर लोअर फुल टॉस बॉल होतोय, त्यामुळे कुठेतरी स्ट्रोक एक्झिक्यूट करणं कठीण होऊन बसलाय. पाहिलं तर आता स्ट्राउंड स्ट्राईक नितीन होता, थोडेफार मिसफील्ड पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. लेझी क्रिकेट पाहायला मिळतो की जिथे या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिलं होतं गोलंदाज सूरजने, तिथे अशीच मिसफील्ड केली जे सिंगल रनचे इथे जर 3 धावा बनवण्याच्या स्वरूपामध्ये दिल्या तर नक्कीच मुटवली संघाला ह्या धावा सेकंड इनिंगमध्ये बनवायच्या आहेत. त्यासाठी त्यांना खूप सारी मेहनत करावी लागेल मैदानामध्ये. 4च्या साहाय्याने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये, 33 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्यात. अजून देखील ओव्हरमधल्या शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. चांगल्या दर्जाची फलंदाजी अद्यापपर्यंत मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मोठी चुकी पाहायला मिळते आहे. नितीन सारख्या फलंदाजाचा सहजरित्या झेल ड्रॉप केलाय. नक्कीच एक जीवनदान दिलं नितीनला देखील. खूप सारा लेझी क्रिकेट आता आपल्याला मुटोली संघाकडून पाहायला मिळतोय. पहिल्या 2 मॅच मध्ये काय चांगली फिल्डिंग केली होती, खूप साऱ्या धावा आपल्या संघासाठी वाचवल्या देखील होत्या. सलगचा तिसरा टॉस जिंकून आता क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, पण हा निर्णय कुठेतरी आपण म्हणे की त्यांच्या अंगलात आलाय की काय असं म्हणावं लागेल. शतकातला शेवटचा बॉल ऑन स्ट्राईक संदेश मोहिते पाहायला मिळाले. अलॉंग द कार्पेट स्ट्रोक एक्झिक्यूट केले काऊ कॉर्नरच्या दिशेने, तिथे फिल्डर येते, सिंगल कंप्लीट केली गेली, 2 धावा कंप्लीट केल्या. खूप सारा आपण म्हणूया की गचाळ फेकी पाहायला मिळते. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये आणखी 1 धाव ऍड केली जाईल आणि 3च्या साह्याने संघाच्या धावसंख्येमध्ये 3 नी वाढ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 धावा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मैदानामध्ये होतोय ड्रिंक्स ब्रेक्स. पुन्हा एकदा आपण जाऊया आपले साथी समालोचक ॲडम्स यांच्याकडे आणि त्यांच्या वाणीतून ऐकूया काहीसे compliments. So we're just going for the drink breaks right away. I would just give you the gist of the matches till now. So finally we have been completing 3 overs. The first over has been done by Swapnil, the second one by Yash, and the third one by Suraj. And you can see what do you say for that in Marathi? Marathi mein 2 players come together to play. What do you say? जोड़ी something से लवकर या दो लोग जब खेलते हैं उसको क्या बोलते हैं स्टार्टिंग में जो ओपनिंग के लिए आते हैं? पार्टनरशिप. So you can see a beautiful partnership being done by Sandesh and Nitin. The total score comes up to 37 runs. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून शेवटचं स्लॉग ओव्हरची ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज भावेशला. Beautiful shot. 6 runs. एक नंबर ॲडम. वन्स मोर. नक्कीच पहिल्याच बॉलवर भावेशला अस्मान दाखवलंय फलंदाज संदेश यांनी. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 43 धावा धावफलकावर लागल्यात. 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 50 धावांची पार्टनरशिप इथे पूर्ण होणार का? कोणता संघ इथून फायनल मध्ये जाईल 2 हात करण्यासाठी? भाई खाम संघासमोर. So you're just looking for partnership up to like 50 runs. So that's a 6 again. Whoa! नक्कीच पुन्हा आपण पाहिलं तर सेम टप्प्यावर गोलंदाजी करतोय गोलंदाज भावेश. सलगचा दुसरा षटकार आपण पाहिलं तर लॉंग लेग रिजन मध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे जेव्हा जेव्हा टप्पा बॉल संदेशांना मिळतो तेव्हा शफल होऊन लॉंग लेगच्या दिशेने चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करताना पाहायला मिळत येतं. त्यांच्या स्ट्रॉंग झोन मध्ये तुम्ही जर बॉल टाकला, तुम्ही त्या टप्प्यावर जर गोलंदाजी करत असाल तर नक्कीच तुम्हाला अशाच प्रकारचे फटके त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतील. साहाय्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा संघाची धावसंख्येमध्ये वाढ होतीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 49 धावा. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14
तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 10 आणि इथे पहिल्या 2 बॉलवरती 12. पुढचा तिसरा बॉलवर देखील केलाय प्रहार. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषे पार. Excellent. It's a row again, like 6 runs being taken beautifully on the last ball, na? No, on third ball. On third ball of the fourth over. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय की सलगचा तिसरा षटकर आलाय फलंदाज संदेश यांच्या बॅट मधून. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ येण्या बाकी. भावेश्वर मात्र हल्ला बॉल केलाय. चौथा बॉल मोठा प्रहार. हाही चेंडू चाललाय सीमारेषे पार. सलग येतोय हा 4था षटकार. काय तुफान फलंदाजी चालली आहे मैदानामध्ये. सलगचे 4 चेंडूवरती 4 षटकार लगावलेत. गोलंदाजाला पूर्णपणे बॅकफुटला टाकून दिलाय. नक्की षटकारांची हॅट्रिक पूर्ण झाली आहे. त्यासाठी संदेश मोहिते यांना संदेश शिर्के यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक देखील आला आहे. 4 षटकार तर आलेत, अजून 2 तर लगावलेत. तर नक्कीच या रजनी क्रिकेटमध्ये एक रेकॉर्ड देखील होऊ शकतो संदेश मोहिते यांच्या नावावरती. 5वा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय गोलंदाज भावेश. संदेश has been awarded 5व्या चेंडूवर देखील केलाय मोठा प्रहार. फटका बसलाय. चेंडू बराच वेळ हवे. चेंडू खाली स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये सुरेख झेल घेताना आणि एक चांगला झेल नक्कीच घेतला आणि संदेशच्या खेळीचा मात्र इथे अंत होतोय. विचार केला तर पहिला फलंदाज 61 या धावसंख्येवर बाद झालाय. मी म्हटलं होतं अशाच पद्धतीची फलंदाज करत राहिले तर 55 किंवा 60 पेक्षाही अधिक स्कोर या ग्राउंडवर आपण पाहू शकतो. आणि आतापर्यंत 61 धावा धाव फलकावरती लागल्यात. शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं अद्यापही बाकी आहे. नडवली संघ फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. नडवली टीम. शेवटचं बॉल आपण पाहिलं तर होती नशिबाची साथ नडवली संघाला. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. सीमा पार 4 धावांसाठी देखील आला आहे एक नशिबाचा चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या जर पाहिली तर 65 धावा अद्यापपर्यंत धावफलकावर लागल्यात आणि 66 धावांचं आव्हान ठेवलंय गावदेवी मुठवली संघासमोर. हा आव्हान जर पार करायचं असेल तर इथून सूरज कापसे असेल आणि स्वरूप कापसे असेल त्यांना मात्र डगआउट मधून सेट होऊन यावं लागेल. ज्या प्रकारची फलंदाजी संदेशने केली, ज्या प्रकारची फलंदाजी नितीनने केली, त्यांना त्याच धाटणीची फलंदाजी आपण पाहिलं तरी त्या दोघांना करावी लागेल. कारण की 65 धावा बनवण्यासाठी प्रत्येक ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे विकेट येणं खूप गरजेचं असेल. कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये जवळपास आपण पाहिलं तर 28 धावा खर्च केल्यात गोलंदाज भावेश याने. त्या भरून काढण्यासाठी नक्कीच स्वरूप असेल आणि सूरज असेल त्यांना मात्र प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागेल मैदानामध्ये. पण एकदा आपण जाऊया आपले साथी समालोचक ॲडम यांच्याकडे. Well, that was a very beautiful match, and you can see how the scores were made by the team A. Now you can see that the second team has been entering the field, and we know that they have a target of 51 runs. 51 runs, no? How many runs to be completed? 65. 65. They have a target of 66 runs to be completed in just 24 balls. So for this season we're going for like this. It's a tournament by the people, for the people, to the people. So this season goes with tennis. We hope the धन्यवाद मिस्टर ॲडम. थँक यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स.
नक्कीच सेकंड इनिंगचं समालोचन ऐकण्यासाठी आपण जाऊया पुणे एकदा किल्ले गावाचा गोड आवाज किशोर कोकरे सर यांच्याकडे. भव्य दिव्य नाईट कुलाट क्रिकेट महोत्सव 2024 आजची 5वी रात्र आपल्या भेटीला आली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत पत्तू सर. वेलकम बो कॉमेंट्री बॉक्स. पहिली सेमी फायनल या मॅच दरम्यान पहिल्या पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. गावदेवी पहिल्या पूर्वार्धामध्ये 65 धावा धावफलकावरती आल्या. 66 धावांचं टार्गेट सेट केलंय. सासष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी संघ गावदेवी मुठवली दाखल झालाय. गावदेवी मुठवली आणि गावदेवी नडवली या दोन संघादरम्यानची ही पहिली सेमी फायनल आपल्या भेटीला आली आहे. पहिला बॉल अक्षय गोलंदाजी मार्कवरती वेगाचा बादशाह गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगानं बॉलवरती आले. एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट केले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड ओपन केले टीम गावदेवी मुठवली या संघानं. नक्कीच जर पाहिलं तर खूप मोठं आव्हान असेल हा. 4 षटकांचा खेळ इथे आहे. 4 षटकांच्या समवेत संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 66 धावा धावफलकावर लगवल्या गेल्यात आतापर्यंत. खूप सारं मोठं आव्हान असेल गावदेवी मुठवली संघाला. आणि जर पाहिलं तर गोलंदाजी तेवढ्याच ताकदीचं या गोलंदाजाकडे जर आपण पाहिलं ना तर वेग खूप जास्त त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. तर तेवढ्याच वेगाने गोलंदाजी हातलत असताना आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळते. अक्षय शिर्के गावदेवी नडवली संघाकडनं नक्कीच डावपुरे हाताचा फलंदाज स्ट्राईक ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला खाणून काढलंय. चेंडूला सरळ पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी नक्कीच सलामी देणारा हा षटकारी येतोय आणि संघाची धावसंख्या मात्र पुढे 6 आणि सरसवली जाते. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर लगवल्या गेल्यात गावदेवी मुठवली संघाच्या. खूप सुरेख आपल्याला देखणा फटका पाहायला मिळाला. स्वरूपच्या बॅटमधनं नक्कीच वेगवान आपल्याला फलंदाज इथे पाहायला मिळते. खूप सुरत ताकदीचा वापर सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस लेंथ मध्ये बदल केला. आउटसाइड द ऑफस्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यादीचा बॉल स्लॉट मध्ये होता आणि स्वरूपनं त्याला पार्किंग प्लॉट मध्ये जरूर लँड केलेला आपण पहिला. यावेळेस कमबॅक केला. अगदी षटकाराला पुढच्या बॉल वरती अचूकता भेदकता पाहायला मिळाली आहे. या गोलंदाजाकडे वेग खूप सारा पाहायला मिळतो आणि तदनंतर अचूकता आणि भेदकता गोलंदाजाची परिपक्वता पाहायला मिळते. आणखीन एक भन्नाट वेग भरा हा बॉल डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो षटकाराला. परंतु षटकार आल्यानंतर लगेचच कमबॅक सुद्धा तितक्याच ताकदीनं मैदानाच्या आतमध्ये केलंय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबते. धावफलकावरती धावा 7 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सेकंदच्या बाहेर, एक डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझर्व मध्ये तैनात करण्यात आला. इनफिल्ड मध्ये फ्लाय स्लिप आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग तैनात करण्यात आला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. मिड ऑफ पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मध्ये इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. यावेळेस ओपिश बॉल फटका फसला. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्ररक्षकाचा अवैध घेणारा हा बॉल झेल इथे धरतीला दान झाला. एक मोठी विकेट मिळू शकली असती टीम गावदेवी नडवली या संघासाठी.
2 धावा यावेळी सर्चित करण्यात आला. षटक क्रमांक पहिले इथे संपुष्टात आलाय. पहिल्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 9 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच बॅटिंग करत असताना गावदेवी मुठवली संघ थोडंसं कठीण बनून गेलंय त्यांच्यासाठी, कारण का खूप मोठं आव्हान आतापर्यंत आपण पाहिलं तर इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळते. खूप सुरेख आपल्याला तिथे प्रयत्न सुद्धा पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू सरळ 6 धावांसाठी सलामी देतोय आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावली गेले. आतापर्यंत संघाची धावसंख्या जर पाहिलीत ना तर 15 धावा धावफलकावर लगवल्या गेल्यात गावदेवी मुठवली संघाच्या. तेवढ्याच ताकदीचा फलंदाज जर पाहिलं ना तर सूरज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच त्याच्याकडे तेवढीच ताकद सुद्धा आहे आपल्या संघासाठी. आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्याचा खेळ नक्कीच इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे अपील केली जाते, परंतु पंच ते अपीलला फेटाळून लावतायत आणि लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव नक्कीच आपल्या संघासाठी मिळेल गावदेवी मुठवली संघ. अनिकेत षटक क्रमांक 2 तळण्यासाठी आलेत. पहिलाच बॉल वरती फटका एक्झिक्यूट केला सूरज कापसेनं. ब्रँडेड स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आला. लॉंग लेग रिजन मध्ये हा षटकार आलेला आपण पाहिला. त्यानंतर पुढच्या बॉल वरती अगदी स्टेजच्या दिशेनं वेध घेणारा हा बॉल पाहायला मिळाला. लेग बाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले. 16 धावा या स्कोर कार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक बॉल वरती अटॅकिंग इंटेंट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची आहे. वेळ बदलावी लागणारा. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. यावेळेस आक्रमण केले परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय जाईल. संपलाय फलंदाज. स्वरूपचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज स्वरूप बॅक छोटगाट. नक्कीच जर सर आपण पाहिलं तर आता मात्र मोठा धक्का गावदेवी मुठवली संघाला पाहायला मिळते, कारण का महत्वाचे फलंदाज जर आपण तंबूच्या आसरेला जाताना पाहायला मिळाले ना तर नक्कीच मागच्या फलंदाजावर तेवढंच प्रेशर येतो आणि आपल्या मॅच मध्ये खेळ जसा पाहिजे तसा होत नाही आणि तेच आता मैदानामध्ये तेच चित्र आपल्याला नक्कीच आता पाहायला मिळेल की नाही ते आपल्याला थोड्या वेळामध्ये समजणार आहे. तर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. यश नवीन फलंदाज मैदानामध्ये जाते. राईट हँड हाचा फलंदाज आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू नक्कीच इकडे मिड विकेटला ट्रॅव्हल होते चेंडू, परंतु मिड विकेट मध्ये मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळते आणि 4 धावांसाठी नक्कीच चौकार इथे पाहायला मिळेल आणि थोडीशी मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळते कल्पेश गोटमच्या माध्यमातून. नक्कीच काही हरकत नाही, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. मोठा टार्गेट असला म्हणून आपण क्रेझी क्रिकेट खेळू नका, कारण का अजूनही काही सांगू शकत नाही. मॅच मध्ये काय होईल काय बिघडेल ते अजूनही सांगू शकत नाही आणि इथे मात्र वेग घेतलाय. इथे यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत आणि फलंदाज यश हा मात्र तंबूच्या अस्त्राला जाताना आपल्याला पाहायला मिळते. काय वेगवान गोलंदाजी सुद्धा आपल्याला या अनिकेतच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. खूप सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या चेंडूमध्ये 4 धावा नक्कीच पाहायला मिळाला, परंतु कमबॅक आता करताना पाहायला मिळतं. अनिकेत आणि फलंदाज एका फलंदाजाला मात्र तंबूच्या अस्त्राला पाठवत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जर पाहिलं तर स्वप्नील येताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच स्वप्नील आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी नक्कीच पाहायला मिळेल. आता 20 धावा धावफलकावरती आहे. तिथून 46 धावांची गरज असणार आहे. बॉलचा खेळ शेष असेल 13 बॉल मध्ये 46 धावा. मोठं आव्हान राहिलंय, खूप मोठे इक्वेशन राहिले, परंतु अशक्य नाहीये.
मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 28 धावा आल्या. आता तुम्हाला त्या धावा कुठेतरी वसूल करायच्यात. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगानं बॉल वरती आले. बॅकअप चांगलं राहिले अध्यक्षकांचं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, विकेट सॅक्रिफाईस करतोय. सूरजला माहिती आहे की शेवटच्या 2 षटकांमध्ये स्ट्राईक त्याच्याकडे असणे गरजेचे असणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये बेल्स अगोदर पडल्यात की काय याची पाहणी केली जाणार आहे. ओके, इथे मात्र फलंदाज बेल्स पाडल्याच नाहीयेत विकेट किपरनं आणि अगदी त्याच कारणानं इथे मात्र नॉट आउट राहील फलंदाज. 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचतात. मध्यंतरीच्या काळामध्ये प्रतिष्ठर इंस्टाग्रामवरती अशी एक रील्स खूप सारी व्हायरल झाली होती की किपरकडे थ्रो केला व रनआउट होती, परंतु किपरनं बेल्स पडल्या नव्हत्या. नंतर फलंदाज नॉट आउट राहिला. अगदी ही सुद्धा रील व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. किपरनं बेल्स पाडल्या नव्हत्या आणि त्या कारणानं फलंदाज इथे मात्र नाबाद राहिले. 2 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या. पहिल्या 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 22 धावा धाव फलकावरती आहेत. इथून 44ची आवश्यकता प्रत्येक षटकामध्ये. आता 22 धावांचं इक्वेशन राहिलंय. काय सांगाल पतू सर? नक्कीच सर, इथे क्रिकेटचा खेळ आहे, अजूनही काही सांगू शकत नाही. कारण का 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारणं हे सुद्धा बॅट्समनला जमू शकतं. कारण का हे सांगू शकत नाही, कोणताही फलंदाज इथे चमकू शकतं. अजूनही तेवढेच ताकदीचे फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये ताईत आहेत. तसेच सूरज सारखा फलंदाज सुद्धा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. जीवन आहे करी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल तारा वयास कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग सारं जिंकायचंय, जिंकल्याशिवाय थांबू नका. जतवर गळ्यामध्ये हार पडत नाही ना, तद्वर हार मानायचे नाहीये. जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये खेळायचंय. ओ पिच बॉल एस्टांचा विथ यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. फलंदाजाला पडली भूल, दांडी झाले त्याची गुल. धक्का बसतोय महत्वाचा. टीम गावदेवी मुठवली संघाचा तारणहार फलंदाज सूरज कापसे, बॅक टू डगआउट. नक्कीच सर, जर पाहिलं तर संकट हा सुद्धा एक यशस्वी माणसाच्या मागेच असतो असं नक्कीच म्हटलं जातं आणि तेच आता मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. यशाच्या बाजूनं संकट आहे आणि तेच आपल्याला तोडून आता मात्र मैदानामध्ये खेळावं लागेल आणि तेच आता मुठवली संघाला दाखवून द्यायचं आहे की आपल्याला फलंदाजी इथे तेवढ्याच ताकदीची करायची आहे आणि तेच आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की नाही हेच आपल्याला आता पाहायचं आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. भावेश हा फलंदाज मैदानामध्ये. पुन्हा एकदा पंच इथे पनिशमेंट करतायत. स्क्वेअर चेंडू आहे, स्क्वेअर चेंडूच्या माध्यमातून अवंतर धाव नक्कीच आमच्या धावफलकावर लगावली जाईल गावदेवी मुठवली संघाचं. नक्कीच बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू निसटला. 1 धाव नक्कीच इथे मिळेल गावदेवी मुठवली संघाला. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावा आल्यात 26. महत्वाचा फलंदाज सूरज बाद झाला. यावेळेस लॉक स्वीप करायचं होतं. बादशाह रडार मध्ये बॉल येत नाहीये. डावखुरी हाताचा गोलंदाज गोलंदाजी करतोय. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न त्यानं मैदानाच्या आतमध्ये केला. नितीन त्या गोलंदाजाचं नाव आहे. स्कोर कार्ड वरती धावा 26 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 नितीन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. ओ पिच बॉल अडबा बाटनं समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. वर्टिकल बाटना स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन. लॉंगाचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आला. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली गेली आहे. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 या आकड्यावरती. 27 धावा झालेल्या धावफलकावरती. यावेळेस हलक्या हातानं स्टेअर केलं. एक सिंगल या बॉलवरती सुद्धा प्राप्त झाली आहे. एका सिंगलच्या मदतीनं 27 धावा. 28 धावा या धावफलकावरती येतील.
नक्कीच या चषकावर कोणाचं नाव असेल, कोणाच्या गावाचं 27 धावा आतापर्यंत धावफलकावर लगवल्या गेल्या. तर गावदेवी मुठवली संघाच्या हा चषक जो आहे, चषक कोणाच्या गावामध्ये जाईल, कोणाच्या मंदिरामध्ये जाईल, हे आताच येणारा थोडा वेळ आपल्याला सांगून जाणार आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द सिरीज कोण ठरणार आहे, मालिका वीरचा मानकर इथे कोण ठरणार आहे, कोणाला ही सायकल मिळणार आहे, तेच आपल्याला येणारा वेळ सांगून जाणार आहे. तेवढीच महत्त्वाची मॅच सुद्धा आपल्या मैदानामध्ये चाललेली आहे. सेमीफायनलची मॅच आहे. गावदेवी नडवली विपक्ष गावदेवी मुठवली. भला असं मोठं आव्हान त्यांच्या समोर ठेवलेलं आहे गावदेवी नडवली संघानं. गावदेवी मुठवली संघाच्या विनंती असणारा टीम भाई खाम संघ, आपण आपल्या कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन तैनात राहा. लगेचच आपण फायनलला सुरुवात करायची आहे. थोडंसं ब्रेक दिलं जाईल आणि त्यानंतर लगेचच आपण फायनलला सुरुवात करणार आहोत. अजय गोलंदाजी मार्कवरती आलेत. या क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. सध्याच्या घडीला टीम गावदेवी नडवली संघासाठीचं क्रिकेट ते खेळतात. ओपिच बॉल फटका इथे फसला. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली वेगाने दिसताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल कंप्लीट झाले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 या खेळावरती. 28 धावा धावफलकावरती आहेत मैदानाच्या मध्ये. चांगला खेळ पाहायला मिळाला टीम गावदेवी नडवली या संघाच्या माध्यमातून. या शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 28 धावा खूप साऱ्या महत्वाच्या राहिल्या. संदेशनं कारनामा केला. 4 षटकार शेवटच्या षटकामध्ये लगावले. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक एक्स्ट्राची रन स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 29 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अजय हे षटकातील तिसरा बॉल हाताळण्यासाठी दाखल झालेत. नक्कीच आता मैदानामध्ये पूर्णपणे चित्र आपल्याला बदलताना पाहायला मिळेल. पूर्णपणे जर आपण ही मॅच जर पाहिली तर गावदेवी नडवली संघाच्या बाजूने झुकलेली आहे. आता पुढील फायनलची मॅच जर आपण पाहिली तर भाई खाम संघाने प्रवेश केलाय फायनल मध्ये. आणि फायनल खेळण्यासाठी या सेमीफायनलचा एक संघ भाई खामच्या सोबत फायनल खेळण्यासाठी जाणार आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तिथे सोप्पा झेल सुटतोय. एक सिंगल या बॉलवरती प्राप्त करण्यात आले. 31 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहेत. अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ शेष आहे. औपचारिकता या मॅच बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना भावेश पिच बॉल लॉफ्ट केला. फटका इथेही फसला. एलिव्हेशन मिळत नाहीये. आणखीन एक धक्का टीम झेल इथे सुटलाय. फिक्स सुद्धा खराब होतीये. बॅकअप चांगलं राहिले. या छोट्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागणार आहे. त्यांना अफलातला झेल क्वालिफायच्या मॅच मध्ये टिपला. त्यानंतर प्रत्येक थ्रोला तो बॅकअप सुद्धा चांगला थाटणीचा देत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 32 धावा धावफलकावरती शेवटचा एक बॉल या इनिंग मधील या मॅच मधील शेष असणारा. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. फायनल मध्ये प्रवेश निश्चित केला. यावेळेस टीम गावदेवी नडवली या संघानं एकदा जोरदार आवाज यायला हरकत नाहीये. टीम गावदेवी नडवली संघ जबरदस्त खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. चला लगेचच फायनलचा टॉस करूयात. तत्पूर्वी आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब इथे पुरस्कृत करूयात. नो डाऊट 17 बॉल मध्ये 46 धावा शेवट